TCS हे प्रत्येक ट्रॅव्हल एजंटचं आणि पर्यटकांचं तसं पेन होतं. ते 2% केल्यामुळे तिथे आम्हाला आनंद आहे. वैविध्याने नटलेला भारत हे बघायला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड टुरिझम वाढणार आहे. वी वॉन्टेड इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते ते आता मिळतंय, ते दृष्टीपथात आलंय, तर नक्कीच टुरिझमला मोठी बूस्ट आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्राने. नवराष्ट्रवर तुम्ही बघत आहात. आत्ताचं जे आर्थिक अंदाजपत्रक जाहीर झाले त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया. पर्यटन क्षेत्राला खूप मोठी चालना मिळेल आणि भारतामधलं जे पर्यटनाची जी बलस्थानं आहेत त्यांना चांगली चालना मिळेल यासाठी बरंच काही या अंदाजपत्रकामध्ये आहे. केसरी टूर्सच्या झेलम चौबळ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. झेलमजी, काय नेमकं तुम्हाला नमस्कार. या तुमच्या सेक्टरला खूप काही मिळालं चेहऱ्यावर दिसतंय. सगळ्यात जास्त आनंद आहे तो म्हणजे TCS. TCS हे प्रत्येक ट्रॅव्हल एजंटचं आणि पर्यटकांचं तसं पेन होतं. ते 2% केल्यामुळे तिथे आम्हाला आनंद आहे. दुसरी अशी गोष्ट मला ह्या बजेटविषयी वाटते ती म्हणजे आपल्या भारताची बलस्थानं ओळखून ती स्ट्रेंथन करून त्याच्यामुळे पर्यटन वाढवणं हे एक महत्त्वाची गोष्ट ह्या बजेटमुळे होते. म्हणजे वेगवेगळ्या बुद्धिस्ट ट्रेड किंवा आपण टर्टल ट्रेड हे हे आपण विचार नव्हता केला. ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या चांगल्या गोष्टी आहेत. एकंदरीत टुरिझमसाठी असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथन करण्यासाठीचं हे बजेट आहे. तर त्याच्यामुळे चांगलं वाटतंय, कारण आपल्या देशाइतका वैविध्यपूर्ण देश जगात नाहीये म्हटलं तरी चालेल. आणि जर आपण हे इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग केलं तर येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने इनबाउंड टुरिझम वाढेल असं मला वाटतं. त्यामुळे ओव्हरऑल ह्या बजेटमध्ये जो स्ट्रेस टुरिझमवर दिले गेला आहे आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्टँडर्डाइज टुरिस्ट गाईड, मोठ्या संख्येने टुरिस्ट गाईड निर्माण करण्यात आणि इट विल बूस्ट टुरिझम विदिन इंडिया अँड इनबाउंड टुरिझम. त्यामुळे वी आर हॅपी. थँक्यू. आता इयर ऑन इयर आपण जर बघितलं तर टुरिझम सेक्टरची वाढ किती होते, या बजेट नंतर काय बूस्ट अपेक्षित आहे? मला वाटतं टुरिझम सेक्टर दरवर्षी जेवढ्या संख्येने आउटबाउंड टुरिझम वाढतंय तेवढ्या संख्येने इनबाउंड टुरिझमची वाढ होत नाहीये. इयर ऑन इयर इट इन्क्रीजेस प्रोबॅबली 10%, पण तेवढ्या मोठ्या संख्येने वाढ होत नाहीये. पण हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हे टुरिझम वाढणार आहे. कारण योग आपली बलस्थानं जी आहेत त्याला आपण बढावा देतोय. आणि आयुर्वेदा इट इज अनदर टुरिझम. मेडिकल टुरिझमला बढावा देतोय आणि ह्याने नक्कीच मेडिकल टुरिझम, वेलनेस टुरिझम भारतातलं नक्कीच वाढणार आहे असं वाटतं. हायकर्स आणि ट्रेकर्ससाठी पण हे आहे, म्हणजे जसं गाईड्स आपण म्हणालो ते आहे, हायकर्स आणि ट्रेकर्ससाठी आहे. शिवाय गाईड्सना स्पेसिफिक ट्रेनिंग दिलं जाणार आहे, बिकॉज गाईड कुठेतरी आत्मा असतो. मी जसं म्हटलं की आपल्याकडे इतक्या सुंदर सुंदर प्लेसेस आहेत आणि घाट आपले वेस्टर्न आणि ईस्टर्न घाट्सची डेव्हलपमेंट बद्दल बोललं गेलं आहे. आणि ट्रेकिंग ट्रेल्स, मी मगाशी ट्रेल्स विषयी म्हणाले, पण ट्रेकिंग ट्रेल्स दे आर डेव्हलपिंग. आणि तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर जर उत्तम झालं तर आपल्या देशात अतिशय अतिशय सुंदर ट्रेल्स आहेत हिमालयात. आणि इवन गंगा सर्किट डेव्हलप झालं आणि टुरिझम वाढलं. तशाच ह्या गोष्टी आहेत. प्लस इंडिव्हिज्युअल आपली जी बलस्थानं आहेत म्हणजे साडी, त्याच्यासाठी त्या गावाला डेव्हलप केलं जातं. किंवा आपलं भविष्य सांगणारं जे विलेज आहे त्याची डेव्हलपमेंट होतीये. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे आहेत दुसरीकडे, त्या आपल्या भारतातच आहेत. त्यामुळे वैविध्याने नटलेला भारत हे बघायला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड टुरिझम वाढणार आहे. वी वॉन्टेड इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते ते आता मिळतंय, ते दृष्टीपथात आलंय, तर नक्कीच टुरिझमला मोठी बूस्ट आहे. थँक्यू सो मच. तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही बघत आहात. फक्त नवराष्ट्र बघत राहा. धन्यवाद सर.